नमस्कार, मी नम्रता पाटील ससोय अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातल्या पातोड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. तर 1 चमच्याभर मी तूप घेतलं आहे, त्याच्यात 2 चमचे खसखस घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे, थोडेसे कुटून काजू बदाम. आपल्याला आवडत असतील तर टाका, नसतील आवडत तर नका टाकू. आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. 1 वाटी मी घेतलेला आहे खवणलेला नारळ, चांगला दाबून भरून घेतलेला आहे. आणि त्याला अर्धी वाटी घ्यायचा आहे गूळ, आणि गूळ कापून घ्यायचा आहे बारीक, म्हणजे लवकर वितळतो. आता हे आपल्याला सारण चांगलं परतत राहायचं आहे. त्याला पाणी सुटेल आणि ते पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर आपलं सारण पाहू शकता तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर. दोन्ही टाका, म्हणजे टेस्ट चांगली येते. आणि सुंठ पावडर ही वातासाठी एकदम चांगली असते, पोटासाठी पण सुंठ चांगली असते. आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आणि त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे 1 वाटी. आणि पीठ पूर्ण असं दाबून दाबून भरायचं नाही, फक्त वाटी भरून घ्यायचे. आता हे चांगलं गरगटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि फक्त 2 मिनटं आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एखाद्या ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचं हे पीठ. आणि पीठ गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, गुठळ्या होत नाही. पाण्याचा हात लावायचा आणि पीठ मऊ मळून घ्यायचं आहे चांगलं. पाहिजे तर थोडंसं पंखा लावा, पण पीठ गरम गरमच मळून घ्या. तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं मऊ उसूत. आणि मी हे पटणी तांदळाचं पीठ आहे माझं. पटणी तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले, कडक उन्हात चांगले तापवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पीठ दळून आणलेलं आहे. आता याचे गोळे करून घ्यायचे. थोडं गोळे मोठेच करायचे आहेत आपल्याला, अशा पद्धतीने. आधी गोळे करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हळदीची पानं घेतलेली आहेत मी. तर पानं मोठी आहेत तर त्याचे मी कापून घेतलेले आहेत. छोटी पानं असेल तर ती अख्खीच घ्यायची. आता हा गोळा असा ठेवायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला पातळ असा दाबून घ्यायचा आहे हाताने. थोडं चिटकत असेल तर तूप लावा हाताला आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सारण बरोबर मधोमध भरायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं सारण आहे ना ते बाहेर येणार नाही. आणि सारण थोडंसं सुकंच ठेवायचं, कारण आपण आता वाफवल्यानंतर त्याला थोडंसं ओलसरपणा येतो. आणि जर पातळ असेल तर मग त्याच्यातनं पाणी बाहेर येतं. आता पातोड्या सगळ्या बनवून झाल्यात. आता ह्या काय करायच्यात, आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या एकत्रच ठेवायच्यात आणि अर्धा तासापर्यंत चांगले वाफवून घ्यायच्यात, म्हणजे चांगले वाफवले जातील. तर पातोड्या आपल्या वाफवून झाल्यात. आता 5 मिनटं असंच ठेवून थंड करून हे बघा काढून घ्यायच्यात. आणि ह्या पातोड्या आहेत ना हळदीच्या पानातच बनवतात. तर बऱ्याच जणांच्या पद्धती वेगळ्या आहेत बनवण्याचे. माझी पण पद्धत वेगळी आहे बनवण्याची. तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही अशा हळदीच्या पानातल्या पातोड्या बनवा, खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.